हॅलो, हाय, नमस्कार. मी नंदिनी तुमचं माझ्या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते. तुम्हाला आजचा दिवस खूप छान जावो, आनंदी जावो, तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळो हीच देवाकडे प्रार्थना. चला तर मग ब्लॉगला सुरुवात झालेली आहे. तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे की घरगुती पद्धतीने शुद्ध असं तूप गाईचं कसं बनवायचं ते मी आज तुम्हाला पूर्ण डिटेल्समध्ये सांगणार आहे आणि दाखवणार आहे. मी कशी बनवते काय नाही हे तुम्ही पण बघून घ्या. तर बघा इथे मी एक 15 दिवसाची साय अशी साठवून ठेवलेली होती आणि हे आमच्या घरच्या गाईच्या दुधाची साय आहे. डेअरीच्या वगैरे दुधाची मिक्स अशी साय नाही, तर ही आमच्या घरच्या गाईच्या दुधाची साय आहे. मी 15 दिवसाची ही साठवून ठेवलेली आहे. आणि आता बघा याचं लोणी बनवते मी छान असं. लोणी बनवल्याच्या नंतर तूप कसं बनते काय नाही सगळी प्रोसेस मी दाखवणार आहे, तर तुम्ही बघून घ्या. सर्वात अगोदर मी काय करते, जी ही साय आहे ती अशी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी टाकून घेते आणि यामध्ये विदाऊट पाणी टाकता अगोदर फक्त साय टाकून थोडंसं मिक्सरला मी फिरवून घेते. बघून घ्या. विदाऊट पाणी टाकता अगोदर जर असं छान फिरवून घेतलं तर काय होईल की ते साय अशी पूर्ण फेटल्या जाईल. आणि जर अगोदर पाणी टाकलं तुम्ही तर ते मग पूर्ण असं चितडे उडल्यासारखं होतं. मिक्सरमधून असं पूर्ण ते बाहेर येतं, लिकीज होते. काय काय माहीत नाही, माझ्या मिक्सरची हीच बोंब आहे. तर बघून घ्या. त्यानंतर थोड्या वेळाने मी थोडं फिरवल्याच्या नंतर थोडंसं त्याच्यात पाणी टाकते आणि परत एकदाचं असं ब्लेंड करून घेते छानपैकी. आणि थोड्या वेळाला असं थोडंसं एक अर्धा कप पाणी टाकत मी असं फिरवते, म्हणजे छानपैकी लोण्याचा गोळा असा वर येईल आणि आत खाली बुडाला जे ताक आहे ते मिक्सरच्या भांड्यात असं जमा होईल आणि लोण्याचा गोळा जे आहे तो असा पूर्ण वर येतो. आणि हे प्रोसेस करताना आपल्याला पूर्ण थंड पाण्याचाच यूज करायचा आहे, गरम पाण्याचा किंवा नॉर्मल टेम्परेचरवरचा नाही. तर मी हे फ्रीजमधल्या बर्फाचं पाणी घेतलेलं आहे, जेणेकरून की जे बर्फाचं जे पाणी घेतले ते कशामुळं की हे जे असं पूर्ण मिक्सरमध्ये ब्लेंड केलेलं जे साय आहे ते असे पाण्यात टाकल्याबरोबर ताक आहे ते खाली बुडाला जातं आणि जे लोणी आहे ते आपलं पूर्ण असं थंड पाण्याच्या वर असं पोहून येते. बघून घ्या. बघा मी असा लोणी पूर्ण एका जागी करते आणि हे लोण्याचा गोळा आहे ना पूर्ण असा दाबून घेते, कारण की त्यात जे ताकाचं प्रमाण आहे ते पूर्ण असं निघून जाईल आणि आपल्याला तूप कढवताना कमी वेळ लागेल आणि लवकरात लवकर ते कढवल्या जाईल. त्याचं प्रमाण थोडं होईल तेवढं कमी होईल. तर शक्यतो एवढं तुम्ही जास्त असं पिळून घ्या, म्हणजे की त्यात वेळ लागणार नाही तुम्हाला. बॉडी लोशन लाव पायाला. आता का तपास काय कळवायचं तेलात की काय साठच असंच. आता हे लोणी हा असं हा चल इकडे मम्मा याचा लाडू करणार आहे. लाडू नाही, त्याच्यातलं पाणी पिळून काढायचं, कळवायचं नंतर लोणी त्याच्या लावायला मला असं खायला लोणी म्हणतात. बटर होया ते बटर पासून घी बनवतात. तूप लोण्यापासून तूप. काय रे मला बी जायचं खायला छोटू. काय अजून खायला काय काय तूप म्हणजे लोणी नाही रे, बटर म्हणजे लोणी, हा घी म्हणजे घी म्हणजे तूप 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 चूप चूप चूप. मम्मा बघ पाण्यामध्ये येईल वेगळून जाते काय. गरम पाणी असो की थंड पाण्यामध्ये येईल वेगळून जाते. गरम मध्ये जास्त लवकर विरघळते थंड्यापेक्षा. मम्मा याच्यातलं जास्त मला बी खायला ठेवतो. हो तुलाच खायला बनवायला. तू नाही ते असं चालून खायला काय. हो कढीला ना गुराचोर ना. तू काय होते मावशीला बोलू काय लोची काय गेली मावशी रात्री बोललो तुम्ही संचापारी आधी गेलो तर दवाखान्यात गेलो. गेली हो एसट्या बंद होता म्हणून एसट्या बंद होता म्हणून गेले. मी बोललो होतो काल काय ते दवाखान्यात जाऊन आले अशी का गेली मला आताच गेले, आता निघलंच नाही घराच्या. मी येऊन गेली ऑर्डर. तुम्ही शेतातून येण्याच्या अगोदर आज एसट्या बंद होता. काल फुकली काल कुठं
जास्त लोणी कुठे गेली इथे ते खातात काय म्हणजे लागतं पण खाण्यात काय लोणी बनवून आता याचं. तर बघा इथे हे लोणी बनवून तयार आहे आणि जे आपले तयार झालं आहे ते बुडाचं हे पाण्याचं जे आहे ते ताक. तर ताक आणि लोणी आपली दोन्ही पण बनवून तयार आहेत. तर चला आपण आता या लोण्याला आपण छान असं वितळून घेऊया आणि यापासून तूप बनवूया. तर ते कसं बनवते काय नाही बघूया. गावातलं किंवा नाही तर बघा तुपाचा रंग सांगतोय की हे तूप किती शुद्ध आहे आणि काय नाही ते. तर बघा तुम्ही किती छान असं पिवळा असा छान रंग आलेला आहे जो शुद्ध आणि घरच्या गायच्या तुपालाच येतो. तर बघा किती छान रंग आलेला आहे. म्हशीच्या तुपाला असा पिवळा रंग नसतो, तो पांढरा रंग असतो. तर बघा किती छान रंग आलेला आहे काय नाही. तुम्ही अशा पद्धतीनं बनवता का दुसऱ्या कोण्या पद्धतीनं बनवता आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमची कोणती आहे तूप बनवण्याची पद्धत काय नाही. जी माझी आहे आणि मी रेग्युलर पद्धतीने जशी बनवते तशी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. कदाचित तुम्ही पण अशाच पद्धतीने बनवत असाल. बाकी काय नाही. तर बघून घ्या तेवढ्या लोण्यापासून मला हे एवढं तूप तयार झालेलं आहे. मी हे गाळून घेते. पूर्ण थंड करून घेतलं आहे आणि थंड केल्याच्या नंतर मी हे पूर्ण तूप गाळून घेते. बघून घ्या शुद्ध तुपाचं आणि गाईच्या तुपाचं महत्त्व हेच असते की हे दिसायला खूप पिवळं असते आणि असं रवाळ असते छान. जसं मी पुढं दाखवले तुम्हाला की ते कशा पद्धतीचं झाले काय नाही ते. पप्पी दिला की तुला जावं लागतं मग गेलं शिकवून नको पोरगी असल्यानं नांदाय जात नव्हती. तू काय कर नको मग सेफ्टी सेफ्टी हाय पिलू सांग की इकडे बघ की. तू पोगी असला तर जात होता की नाही लग्न करू. पप्पाला सोबत घेऊन जात होतो की नाही. जात होतं मग आता पप्पाला सोबत घेऊन जात होतं की नाही. शाना बाळायच ना शाना मी मम्मीला सांगते का टीव्ही लावून द्यायला. उठू दे आता त्याला जाऊ दे उशीर व्हायला पप्पाला. चल उठ नको चल नको आता बसायला चल तू अभ्यास करून घे आणि जाऊन येतो भलं घेऊ दुपारी येतो मग अभ्यास शेताला येते मी बाजारला जातो त्यानं शेताला येते की नाही पिलं. तुला काय आणायचं बाजारमधून. माझं मग काय नाही सांग मम्मीला 5 रुपयाचं काय आणायचं पिलूला खायचं काय आणायचं. पेनी किती पेनी आणा बघा पेनी हातात कोणती धबरी हाय किती 10 कांड्याची ते 30 रुपयाची होती.
त्यात लई पेन आहे तिच्यात. मला आणायचे ते मग आपले काय मग विचार कर, सांगा लवकर सांगा. 5 रुपये. काय काय 5 रुपयाला आहे काय किटकॅट? 10 रुपये. 10ला नाही, 30 रुपयाला आहे, 35 रुपयाला. किटकॅट फिटकॅट काही नाही तर दुसरं काय काय सांग ना मला. 5 रुपयाची डेली म्हणा. बरं उठ. चला डेअरी मिल्क आण. नाही, जावं लागते अभ्यास कर. एवढा पसारा काढून ठेवलाय, कसं करा? किती वेळा सांगले पिलू तुला, एका वेळचा अभ्यास करताना एकच वेळ बाहेर काढायची, दुसऱ्या वेळामध्ये ठेवायच्या. हे रे ए, चाबी आहे. चला आता उठा बाय. हो बाय. चला बाय. मी पाय का? हा चला चला जरा पाय करतो अजून. चला तू भी जा ओके, जातस की? जा. झोपून अभ्यास करतात. तू काय म्हणू बसवणार? बसून कर व्यवस्थित. पप्पा सोच करतो. तुझा टेबल कुठे आहे? स्टडी टेबल घेऊन करताय ना?